Hello everyone, welcome back to Being Banker. I hope you all are doing well in your studies, especially for RRBPO मेन्स एक्झाम. सो कालच RRBPO प्रिलिम्सचे स्कोअर कार्ड आउट झाले आहेत आणि ज्यांची प्रिलिम्स क्लिअर झाली आहे ते सुद्धा मेन्सची तयारी करत असतीलच. आणि मेन्सचे कॉल लेटर अजून आउट झाले नसतील तरी आपल्याला मेन्सची टेंटेटिव्ह डेट 29 सप्टेंबर माहिती असेलच. सो ऑलमोस्ट 10 डेज बाकी आहेत आणि यावर्षी माझी RRBPO प्रिलिम्स क्लिअर नाही होऊ शकली. बट मी लास्ट इयर RRBPO मेन्स 2023 आणि त्याआधी 2022 या 2 मेन्समध्ये मी RRBPOच्या बसलेली आहे. सो आज मी लास्ट इयरचं माझं RRBPO मेन्सचं स्कोअर कार्ड तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की लास्ट इयर मेन्सचा महाराष्ट्राचा कट ऑफ होता 67.25 आणि माझा स्कोअर होता 62.50. सो ऑलमोस्ट 4.75 मार्क्सने माझी मेन्स क्लिअर नाही झाली. बट 4.75 मार्क्स भेटले जरी असते तरी ते सफिशियंट नाही आहेत. बिकॉज आपल्याला माहिती आहे की मेन्समध्ये कट ऑफ क्लिअर होण्याबरोबरच आपली चांगली लीड असणे सुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट आहे. तरच आपण फायनल सिलेक्शन RRBPO मेन्समध्ये RRBPOचं फायनल सिलेक्शनपर्यंत आपण जाऊ शकतो. सो मी लास्ट इयरच्या RRBPO मेन्समध्ये किंवा 2022च्या मेन्समध्ये ज्या काही मिस्टेक केलेल्या आहेत त्या तुम्ही करू नये यासाठी मी हे स्कोअर कार्ड तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो सगळ्यात आधी मी 2022ला RRBPO मेन्स दिली होती आणि ती माझी बँकिंग एक्झाम प्रिपरेशनमधली सगळ्यात फर्स्ट मेन्स होती आणि त्यात माझे सगळ्या सब्जेक्टचे सेक्शनल कट ऑफ क्लिअर होते. बट मी कम्प्युटरकडे फारसं लक्ष न दिल्यामुळे माझा कम्प्युटरचा सेक्शनल कट ऑफ क्लिअर नाही झाला. सो मी 2023मध्ये कम्प्युटरचं प्रिपरेशन आधीपासूनच सुरू केलं होतं आणि त्यामुळे 2023मध्ये तुम्ही बघू शकता माझा कम्प्युटरचा सेक्शनल कट ऑफ क्लिअर आहे. बट ओव्हरऑल कट ऑफ क्लिअर नाही झाला. सो मी ज्या मिस्टेक केल्या आहेत त्या आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल व लास्ट 10 डेजमध्ये तुम्ही काय स्ट्रॅटेजी ठेवू शकता किंवा काय स्ट्रॅटेजी तुमची असायला हवी ते सुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो स्टार्टिंगला आपण रिझनिंगमध्ये पाहूया की RRBPO मेन्समध्ये रिझनिंगची लेवल ही मॉडरेट टू डिफिकल्ट साईड असते. बट तुमचे मेन्स लेवल पझलवर जर कमांड असेल तर तुम्ही चांगले अटेम्प्ट रिझनिंगमध्ये करू शकता. सो लास्ट इयरचा रिझनिंग जर आपण पाहिलं तर मला 2022च्या कंपॅरिझनमध्ये ते थोडंसं टफ साईड वाटलं. बिकॉज 2022मध्ये मी रिझनिंगमध्ये ऑलमोस्ट मला 25 मार्क्स होते जे आपण 1.25ने मल्टिप्लाय केल्यावर ॲप्रॉक्स 31 मार्क्स होतात. सो माझं रिझनिंगमध्ये चांगले मार्क्स 2022मध्ये कव्हर झाले होते. पण 2023मध्ये रिझनिंगची जी लेवल होती ती थोडी टफ साईड असल्यामुळे अटेम्प्ट थोडे कमी झाले. सो रिझनिंगची लेवल जर चांगली असेल, इझी असेल तर तुम्ही रिझनिंगला थोडा जास्त वेळ देऊन जास्तीत जास्त अटेम्प्ट करू शकता आणि रिझनिंगमध्ये तुम्ही चांगले मार्क्स घेऊ शकता. सो त्यानंतर GAमध्ये आणि कम्प्युटरमध्ये तुम्हाला ट्रिकी क्वेश्चन RRBPOमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्हाला या दोन्ही सब्जेक्टला 20 मिनटापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही आहे आणि वन टाईम तुम्हाला क्वेश्चन रीड करायचा आहे आणि तुम्हाला त्याचा ॲन्सर येत असेल तर तुम्ही ते अटेम्प्ट करू शकता किंवा तुम्ही ते स्किप करू शकता. सो 20 मिनटापेक्षा जास्त वेळ या दोन्ही कम्प्युटर आणि GAला तुम्हाला मिळून द्यायचा आहे. त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला त्यांना द्यायचा नाही आहे. सो या लास्ट 10 डेजमध्ये कम्प्युटर आणि GAचं वेगळं काही न करता तुम्ही जेवढं काही कवर केलं आहे त्यालाच तुम्ही जास्तीत जास्त रिवाईज करा. ज्यामुळे तुम्ही कवर केलेल्या टॉपिकचा कुठलाही क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला तो कन्फ्यूज होणार नाही आणि तो तुम्ही 100% करेक्ट ॲन्सर देऊ शकता. आणि कम्प्युटरसाठी मी तुम्हाला रिकमेंड करेल की अरोरा एज्युकेटर्स नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे ज्यामध्ये टॉप MCQ रिव्हिजन व्हिडिओज येतात. सो ते रिव्हिजन व्हिडिओज तुम्ही कम्प्युटरसाठी बघू शकता. त्यामुळे तुम्हाला कम्प्युटरमध्ये नक्कीच खूप फायदा होईल. मी सुद्धा त्या सरांचे व्हिडिओ केलेले आहेत कम्प्युटरसाठी आणि त्यामुळेच मला कम्प्युटरचा सेक्शनल कट ऑफ क्लिअर व्हायला खूप हेल्प झालेली आहे. त्यानंतर GAसाठी सुद्धा तुम्ही जे काही टॉपिक कवर केलेले आहेत, ज्या मंथ्सचे केलेले आहेत
त्या मंथचा तुम्ही मॅरेथॉन किंवा रिव्हिजन व्हिडिओ तुम्ही या लास्ट 10 डेजमध्ये बघू शकता. जे मंथ तुम्ही कवर केलेले नाही आहेत ते मंथ आता कवर न करता तुम्ही ऑलरेडी ज्या मंथचे जी कवर केलेलं आहे फक्त त्याच मंथचं रिव्हिजन तुम्ही या 10 दिवसामध्ये करायला हवं. दुसरं काही तुम्हाला एक्स्ट्राचं करायचं नाही आहे. आणि बाकी LR कॉन्ट आणि इंग्लिश किंवा तुम्ही हिंदी दोन्हीपैकी जे काही निवडलं असेल त्यासाठी वेगळं काहीच न करता फक्त प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्ही या 10 डेजमध्ये दुसरं काहीच न करता ॲटलिस्ट 4 to 5 किंवा तुम्हाला जमत असेल तर 5 to 6 मेन्स फुल लेंथ मॉक द्यायला पाहिजे. ज्यामुळे तुमची मेन्स मॉकबद्दलची जी काही भीती आहे किंवा मेन्सबद्दलची जी काही भीती आहे ती दूर होईल आणि जसा पण पेपर येईल त्याला तुम्ही चांगल्या प्रकारे फेस करू शकता, टॅकल करू शकता. सो या लास्ट 10 डेजमध्ये वेगळं काही न करता ओन्ली मेन्स मॉक आणि GA आणि कम्प्युटरसाठी रिव्हिजन या 2च गोष्टींवर तुम्हाला फोकस करायचा आहे आणि तुम्हाला स्वतःला फोकस ठेवायचा आहे. सो तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट फॉर युअर मेन्स एक्झामिनेशन. आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि हा व्हिडिओ मी कुठल्याही प्रकारे एडिट न करता एकदम रॉ बनवलेला आहे. तो तुम्ही जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. तुम्हाला त्याचा फायदा होत असेल तर तुम्ही अजून ज्यांची मेन्स आहे त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. सो तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. फील फ्री टू आस्क. सो बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.